वैष्णवी गेल्यानंतर हगवणे कुटुंबाचं खरं रूप जगासमोर येऊ लागलं. एका प्रतिष्ठित, सुसंस्कृत वाटणाऱ्या कुटुंबाच्या आड लपलेलं ते क्रौर्य, लोभीपणाचं रूप आता संपूर्ण महाराष्ट्राला दिसू लागलं. करिश्मा, जी बाहेरून सोज्वळ आणि बिझनेसवुमन म्हणून ओळखली जायची, तीच आतून इतकी विकृत, भाऊसाठी जीव द्यायला तयार पण एका स्त्रीच्या मृत्यूमध्ये तोंड झाकणारी, हे पाहून समाज सुन्न झाला. शशांक एकेकाळी वैष्णवीच्या प्रेमात वेड्यासारखा पडलेला नवरा, तोच आता तिच्या मृत्यूचा सूत्रधार. 2 कोटींच्या प्लॉटसाठी सतत तगादा, मानसिक आणि शारीरिक छळ, धमक्या, पोलिसांकडून गप्प बसण्यासाठी हाताशी राजकीय ओळखी, याचा एक भयंकर पट उघड झाला. वैष्णवीच्या आई वडिलांनी काही वेळा पोलिसात तक्रारही केली होती, पण पोलिसांनी फक्त कागदोपत्री नोंद केली आणि प्रकरण मिटवलं. कारण हगवणे कुटुंबाचं वरून संरक्षण होतं. शशांकचा वडील राजेंद्र हगवणे, एकेकाळचा राजकीय सहकारी, आता स्वतःला मोठा समाजसेवक म्हणवून घेणारा, तोही या छळाला मूक पाठिंबा देणारा निघाला. त्याने वैष्णवीच्या मृत्यूदिवशी तिचा मठ बघायला येताना 25 कार्यकर्ते सोबत आणले होते, जणू तो एखाद्या राजकीय सभेसाठी चालला होता. पण तिथं त्याला समजलं, आता हे प्रकरण राजकारण नसून न्याय आणि बळी गेलेल्या लेकीच्या हक्कासाठीची लढाई बनलं आहे. त्यामुळे त्याने आपला मुलगा सुशील, जो हगवणे घराण्याचा दुसरा वारस होता, घेऊन फरार होणं पसंत केलं. मीडियाने हे प्रकरण थेट उचलून धरलं. आई गेली, बाळ रडतंय, या बातमीने महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात एक खळबळ माजली. महिलांचे हक्क, हुंडाबळी, कुटुंबियांकडून होणारा मानसिक छळ, या सगळ्याच मुद्द्यांवर नव्याने चर्चा होऊ लागली. अनेक महिला संघटना पुढे आल्या. सोशल मीडियावर #JusticeForVaishnavi हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. पोलिसांनी करिश्मा आणि शशांकला ताब्यात घेतल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस आल्या. वैष्णवीच्या छळासाठी वापरलेले लोखंडी रॉड, मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलवरचे व्हॉट्सअॅप चॅट्स, सगळं जणू वैष्णवी न्याय मागत असलेला दस्तावेज ठरत होतं. एक साक्ष उघड होऊ लागल्या. अगदी घरात काम करणाऱ्या नोकराणींपर्यंत सांगू लागले, मॅडम रडायच्या, साहेब दररोज शिव्या द्यायचे, कधी कधी रात्री मारहाण व्हायची. वैष्णवीच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं, माझ्या पोरीला मी डोळ्यांसमोर मरणार म्हणून वाढवलं नव्हतं. ती शशांकवर प्रेम करत होती. आम्ही तिच्या आनंदासाठी तिच्या निर्णयाला साथ दिली. पण कधी वाटलं नव्हतं की तिचं हे प्रेम तिला मृत्यूच्या वाटेवर नेईल. त्या आईच्या डोळ्यातील आसवं प्रत्येक आईला अस्वस्थ करत होती. तितक्यात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. वैष्णवीच्या वकिलांनी ठामपणे सांगितलं, ही आत्महत्या नाही, ही ठरवून केलेली हत्या आहे. रोजचा छळ, पैशांसाठीचा तगादा, बाळावरचा मानसिक दबाव, हे सगळं एकत्र मिळून या गुन्ह्याचं स्वरूप अत्यंत गंभीर करत होतं. शशांक आणि करिश्माने जामिनासाठी अर्ज केला, पण कोर्टाने तो फेटाळून लावला. कारण न्यायाधीशांनी स्पष्ट केलं, ज्यांनी एका स्त्रीचा इतक्या क्रूरपणे ज्यांनी जीव घेतला त्यांच्यासाठी हे न्यायालय नाही. दरम्यान वैष्णवीच्या बाळाचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्याला वैष्णवीच्या आई वडिलांकडे अधिकृतरित्या सोपवण्याचं काम सुरू झालं. सामाजिक कार्यकर्त्यांनीही या बाळासाठी मदतीचा हात पुढे केला. काहींनी शिक्षणाची जबाबदारी घेतली तर काहींनी वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार घेतला. समाजाने एकत्र येऊन त्या बाळाला एक नवीन आयुष्य देण्याचा निर्णय घेतला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर उडालेली खळबळ आणि मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेलं सत्य पाहून समाजमन सुन्न झालं होतं. वैष्णवी एकटीच नाही, अशा अनेक वैष्णवी समाजात आहेत, जे अजूनही घरातल्या बंद भिंतीत छळ सहन करतायत, ही जाणीव अनेकांना झाली. म्हणूनच या घटनेने केवळ एका मुलीचा मृत्यू उघड केला नाही, तर एक संपूर्ण व्यवस्थेचा नंगा नाच जगासमोर आणला. वैष्णवीच्या प्रकरणात एका मागून एक नवे पुरावे, नवे तपशील समोर येऊ लागले. वैष्णवीने तिच्या जवळच्या मैत्रिणीला एक डायरी दिली होती, ज्यात तिने आपल्या छळाचं सविस्तर वर्णन केलं होतं. माझ्या अंगावर वर्मीने वार होतात. मी रात्री बाळाला मिठी मारून रडत झोपते. माझ्या नवऱ्याच्या नजरेत प्रेम नाही, हिशोब आहे, असे हृदयद्रावक मजकूर त्या डायरीत होता. ही डायरी आणि वैष्णवीच्या मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्स न्यायालयात सादर करण्यात आल्या. कोर्टासमोर जेव्हा एक व्हिडिओ चालवण्यात आला, ज्यात शशांक आणि करिश्मा वैष्णवीवर ताशेरे ओढत होते, तिला बाळाबाबत अपमानास्पद शब्द बोलत होते, तेव्हा न्यायालयात उपस्थित सगळे सुन्न झाले. त्या क्षणी कोर्टाने हे स्पष्ट केलं, ही केवळ आत्महत्या नाही, ही मानसिक आणि शारीरिक हिंसेमुळे घडलेली सुसूत्र हत्या आहे. या केसचा तपास आता विशेष तपास पथकाकडे देण्यात आला. महाराष्ट्रातील महिला आयोगाने स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं. त्यांनी वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली. या बाळाला पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पावलं उचलली. वैष्णवीच्या आईवडिलांना सरकारी मदत देण्याचं आश्वासनही देण्यात आलं. राजकीय पातळीवरही हलकल्लोळ माजला. अनेक विरोधी पक्षांनी या प्रकरणात पोलिसांची भूमिका
आणि हगवणे कुटुंबाच्या संबंधांचं राजकीय स्वरूप उघड करण्याची मागणी केली. काही नेत्यांनी थेट विधानसभेत हे प्रकरण मांडलं. जर एका सुशिक्षित मुलीचं हे झालं असेल तर इतर सामान्य महिलांचं काय? असा प्रश्न गगनभेदी आवाजात उमटला. सरकारवर दबाव वाढू लागला की हुंडाबळीविरोधी कायदे आणखी कडक करावेत. करिश्मा, शशांक आणि त्यांचे वडील अजूनही न्यायालयीन कोठडीत होते. पोलीस तपास अधिक गडद होत चालला होता. अनेक आर्थिक व्यवहार समोर येऊ लागले. शशांकने आपल्या मित्र निलेश चव्हाणच्या खात्यातून काही रकमा फिरवल्याचे पुरावे सापडले. त्या रकमा कशासाठी वापरल्या गेल्या यावरही तपास सुरू झाला. बाळ जनक याच्या मनावर या सगळ्याचा खोल परिणाम होत होता. एका छोट्याशा बाळाने, ज्याचं आयुष्य अजून फुलायचं होतं, त्याने इतकी मोठी मानसिक झळ सोसावी लागली, हे पाहून अनेक मानसोपचारतज्ज्ञही पुढे आले. त्यांनी जनकला आधार देण्यासाठी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना सल्ला दिला की त्याचं मनोबल वाढवण्यासाठी त्याला प्रेम, सुरक्षितता आणि भावनिक आधार द्यावा लागेल. वैष्णवीचं प्रकरण आता केस स्टडी बनू लागलं. कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, महिला आयोगांसाठी, सामाजिक चळवळींसाठी हे प्रकरण एक उदाहरण ठरू लागलं की सामाजिक प्रतिष्ठा, श्रीमंती, राजकीय ओळखी यापेक्षा एक स्त्रीचं जीवन जास्त महत्त्वाचं आहे. एका वृत्तवाहिनीने वैष्णवीच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंटरी तयार केली. एका प्रेमळ आईचा आक्रोश या नावाने ती प्रसारित झाली. देशभरातून लाखो लोकांनी ती पाहिली. सोशल मीडियावर #वैष्णवी डिझर्व्स जस्टिस हा हॅशटॅग पुन्हा ट्रेंडिंगला गेला. अनेक महिला, विशेषतः अशा ज्या वैष्णवीप्रमाणेच हिंसा सहन करत होत्या, त्यांनी पुढे येऊन पोलिसात तक्रारी केल्या. वैष्णवीने आपल्यासाठी न्याय मागितला नाही, पण तिच्या मृत्यूनंतर उभ्या राहिलेल्या आंदोलनाने हजारो महिलांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा दिली. जनतेच्या पाठिंब्यामुळे सरकारी यंत्रणा, न्यायालय, पोलीस विभाग सगळेच हालले. आता सगळ्यांना एकच वाटू लागलं, न्याय उशिरा का होईना पण होतोय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर सगळा महाराष्ट्र हादरला होता. तिच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दाखल केलेल्या फळनंतर शशांक, करिश्मा आणि सासू-सासऱ्यांना अटक झाली होती. पण खरी लढाई सुरू झाली होती आता न्यायालयात. वैष्णवीच्या कुटुंबासाठी ही फक्त एक गुन्हेगारी केस नव्हती, ती होती एक सामाजिक लढाई, एक आत्म्याला न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया. कोर्टात केस सुरू झाली आणि तिथे सरकारी वकिलांनी अत्यंत समर्पकपणे केस मांडली. त्यांनी वैष्णवीच्या डायरीतील पाने, तिच्या मैत्रिणीच्या साक्षी, नोकरांच्या जबाब आणि मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्स सादर केल्या. या सगळ्यांचा तडाखा इतका जोरदार होता की बचाव पक्ष देखील हादरून गेला. शशांकचा वकील पैसेवाल्या कुटुंबाचा प्रतिनिधी होता. त्याने सुरुवातीला वैष्णवी मानसिक अस्थिर होती असा दावा करून केस वळवण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयात जेव्हा वैष्णवीचे बाळ जनक याच्या नावाने लिहिलेली तिची एक चिठ्ठी दाखवली गेली, तेव्हा न्यायाधीश स्वतः भावनाविवश झाले. त्या चिठ्ठीत तिने लिहिलं होतं, जनक बेटा, मला माफ कर. मी खूप लढले पण आता नाही सहन होत. तुझ्या वडिलांच्या लालसेपुढे माझं अस्तित्व हरवलं. जर मी गेले तर आईबाबांना मिठी मार. तुझ्यासाठी तेच खरे आईबाबा आहेत. ही चिठ्ठी कोर्टात वाचून दाखवली गेली तेव्हा कोर्टात उपस्थित प्रत्येकजण सुन्न झाला. अश्रूंनी कोर्टाची शांतता मोडली. त्या दिवशीपासून या केसकडे सगळा देश पाहू लागला. एक आई, एक सून, एक स्त्री कितीही मजबूत असली तरी घरातल्या हिंसेसमोर ती किती असहाय असते, हे समाजाला उमजलं. न्यायालयात सरकारी वकिलांनी वैष्णवीवर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, पैशाच्या लालसेपोटी झालेल्या मारहाणीचे ठोस पुरावे दिले. एका डॉक्टरांनी वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट नमूद केलं होतं की तिच्या शरीरावर 42 ठिकाणी जखमांचे आणि ओरबाडल्याचे चिन्ह होते. तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके होते, तर हातपायावर काठ्यांनी मारल्याचे व्रण होते. कोर्टात वैष्णवीच्या आईवडिलांनी साक्ष दिली. त्यांचा भर्रकन तोडणारा आक्रोश संपूर्ण न्यायालयात ऐकू गेला. आम्ही तिला थांबवलं, पण ती म्हणायची, मी माझ्या प्रेमावर विश्वास ठेवते. आम्हाला काय माहिती तिचं प्रेमच तिचा मृत्यू ठरेल. या केसच्या प्रत्येक साक्षीवर समाजाचं लक्ष होतं. मीडियाही 24/7 या प्रकरणाचं कव्हरेज करत होता. सोशल मीडियावर लोकांनी #JusticeForWaishnavi हा हॅशटॅग वापरून लाखो पोस्ट केल्या. अनेक महिला संघटना रस्त्यावर उतरल्या. वैष्णवीचं नाव घेत महिलांनी आपल्या छळाचं, अत्याचाराचं उघडपणे बोलायला सुरुवात केली. दरम्यान न्यायालयीन लढ्याबरोबरच वैष्णवीच्या बाळ जनकसाठीही लढा सुरू होता. न्यायालयाने बालकल्याण समितीच्या माध्यमातून जनकला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला. वैष्णवीच्या माहेरच्यांना हे पालकत्व मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडावी लागली. त्यांनी जनकला पुन्हा आपल्या घरी नेण्यासाठी लाखोंच्या सह्या गोळा केल्या. हा काळ वैष्णवीच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण होता, पण त्यांच्यासाठी देशभरातून पाठिंबा मिळत होता. हजारो लोकांनी पत्र लिहून, कॉल करून आणि ऑनलाईन मोहीम चालवून त्यांच्यासोबत उभं राहत असल्याचं दाखवलं.
त्यांना वाटू लागलं वैष्णवी गेली खरी, पण तिचा आत्मा अजूनही हजारो महिलांमध्ये जिवंत आहे. पुढील सुनावणीच्या दिवशी न्यायालयात वैष्णवीच्या छळाचा मुख्य सूत्रधार शशांक खगवणेला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्याचं वागणं उद्धट आणि बिनधास्त होतं. तो म्हणाला, ती खूप बोलायची, मी फक्त तिला थांबवलं. पण कोर्टाच्या समोर त्याचे सर्व दावे कोसळले. पुरावे इतके ठोस होते की त्याच्या कोणत्याही वकिलाला त्याचं समर्थन करता आलं नाही. कोर्टाने निकाल सुरक्षित ठेवला आणि पुढील तारखेला निकाल जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्रभर विशेषतः महिलांमध्ये ती तारीख एक प्रतीक्षेचा क्षण झाली.